आपल्या जीवनामध्ये हा प्रश्न जवळपास सर्वांनाच येतो की वाय गॉड मी, परमेश्वर मे ही क्यों, परमेश्वर मीच का. आणि या सर्व गोष्टी ज्या आहे, ज्या आमच्या विपरीत घडत आहे, ज्या आमच्या कल्पनेच्या आणि विचाराच्या पलीकडे अशा आहेत, त्या सर्व गोष्टीमुळे आम्ही निश्चित चिंतेत आणि काळजी येतो. जगात असा कोणताही व्यक्ती नाही, तो आपला US प्रेसिडेंट असो की भारताचे पंतप्रधान असो की राज्याचे मुख्यमंत्री असो किंवा धार्मिक व्यक्ती असो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये आज एक प्रश्न आहे की का प्रभू मी का. आणि यासाठी आज हा जो संदेश आहे हा निगेटिव्ह नाही तर हा पॉझिटिव्ह आहे. कारण की ख्रिस्तामध्ये आम्हाला काही गोष्टी जाणून घेणं महत्वाचं आहे की खरोखर या समस्या, हे प्रॉब्लेम, हे वादळ, हे तुफान, या सर्व गोष्टी आम्हाला निराशाकडे नेतात की आम्हाला प्रभूकडे नेतात. या सर्व गोष्टी आम्हाला कोरोना व्हायरसच्या मृत्यूकडे घेऊन चाललेला आहे की आम्हाला देवाच्या राज्याच्या सार्वकालिक जीवनाच्याकडे घेऊन जाणार. आणि यासाठी या सर्व गोष्टीचा विचार करण्याकरता आज आम्ही एक प्रॉमिस कडे बघणार आहोत आणि या वचनाकडे आपण जाणार आहोत. आणि ते वचन जे यिर्मया याचे 29 अध्याय आणि 13 वचनामध्ये या प्रकारे लिहिलेलं आहे. परमेश्वर म्हणतो, तुमच्या विषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही. ते तुम्हाला तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. तेव्हा तुम्ही माझा धावा कराल, तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल व मी तुमचे ऐकेन. तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवे भावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हाला पावेन. यस, इथे आम्हाला असं दिसतं की एक संकल्प परमेश्वराने त्याच्या लोकांसाठी जाहीर केलेला आहे की माझ्या मनामध्ये एक देवाच्या लेकरांबद्दल, त्यांच्या प्रजेबद्दल एक संकल्प आहे, एक योजना आहे, एक विजन आहे. आणि ते निश्चितच येणाऱ्या दिवसामध्ये, आता कठीण दिवस आहे, येणाऱ्या दिवसात निश्चितच आमच्यासाठी उत्तम आणि अतिउत्तम असणार, त्यासाठी आशा देणारे आहे. परंतु आता परमेश्वराकडे हा आपण जेव्हा वचनाकडे दुसरा भागात जेव्हा वळतो की तुम्ही माझी प्रार्थना कराल आणि मी ऐकेन, आणि तो म्हणतो की जेव्हा तुम्ही मला जीवे भावे शोधाल तेव्हा मी पावेन. परंतु आता अनेकदा अनेक लोकांचा हा प्रश्न जो आहे तो अद्याप देखील क्वेश्चन मार्क आहे की आम्ही प्रार्थना करतो पण आमची प्रार्थना ऐकली जात नाही. आम्ही समस्यामध्ये परंतु आम्हाला या समस्येचं उत्तर देत नाही. आम्हाला देवाच्या शिवाय आता कोणताही आधार नाही. जगामध्ये या दिवसामध्ये देवाशिवाय कोणी देखील बचाव करणारी मेडिकल सायन्स, हेल्थ सायन्स, मेडिसिन, टॅबलेट, हॉस्पिटल, अमेरिका, युरोप असो की इंडिया, चायना, सर्व हे फिक्के पडलेले आहे. कारण की कोरोनाचा इलाज नाही. आणि अशा अवस्थेमध्ये आम्ही मानव काय, आम्हाला कुठे टिकावं लागणार, आम्ही मृत मानव. आणि अशा अवस्थेमध्ये माझा देव माझी प्रार्थना काय ऐकत नाही, माझा देव माझ्या प्रार्थनेचं उत्तर देत नाही. खरोखर देव मला विसरला का. आणि असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एक गोष्ट जाणून घ्या की हे संकल्प हे हिताचे आहे, परंतु या समस्या ज्या आहे त्या तुम्हाला मरणापर्यंत घेऊन जाणार नाही. परत रिपीट करतो, या समस्या तुम्हाला मला मरणाकडे नव्हे तर ह्या समस्या तुम्हाला भावी जीवनाच्या विपुल जी आशा प्रभूमध्ये त्या विजयाकडे घेऊन जाणारे आहे. आणि त्यामुळे जे आपले प्रश्न आहेत त्याकडेच मी परत एक बार आपलं लक्ष केंद्रित करू इच्छितो की देवा या सर्व समस्या माझ्या बरोबर का, माझ्या कुटुंबाबरोबर का, देवा या समस्येतच माझा शेवट होणार का. आणि अनेकदा आपण म्हणतो की हो हे सर्व समस्या माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे झालेल्या आहेत, देवा माझ्याशी सहन होत नाही, आता मी मेलो तर बरे. आणि अशा करत असताना आपण म्हणतो की मी आणि माझं कुटुंब, माझा देश आणि माझं राज्य, माझं पुणे आणि माझं बॉम्बेच का प्रभू. आणि याचं उत्तर आज आपण या मध्ये, या संदेशमध्ये निश्चितच शोधणार आहोत. जेव्हा आपण इयोबच्याकडे वळतो आणि इयोबाच्याकडे जेव्हा बघतो तर एका दिवसामध्ये, प्रियांनो बघा, एका दिवसामध्ये त्याने आपलं धन गमावलं, आपली संपत्ती गमावली, आपली संतती म्हणजे लेकरं देखील गमावले, आपलं आरोग्य देखील त्यांनी गमावलेलं आहे. आणि सर्व काही गमत असताना पत्नीचा विश्वास, जीवनावरचा विश्वास देखील त्याने तुटलेला बघितला, आपले मित्र देखील गमावलेले. आणि अशा समय तो हाच प्रश्न विचारतो की परमेश्वर असं का,
इयोब देखील बा एवढा सात्विक धार्मिक होता तो जगामध्ये, तरी देखील तो म्हणतो परमेश्वर का हा एकदा नव्हे दोनदा नव्हे तर 16 टाइम्स त्याने हा प्रश्न विचारलेला आहे. आणि काय उत्तर मिळालं? आपण म्हणून एवढा मोठा सेवक ज्याच्याबद्दल परमेश्वर म्हणतो की ह्याच्यासारखा कोणी व्यक्तित्व जगात बघितले का आहे का? तर सैतान म्हणतो की नाही. आणि सैतान परीक्षेला जेव्हा तत्पर झाला तेव्हा 16 वेळेस तो हा विचारत असताना, प्रार्थना करत असताना त्याला उत्तर मिळत नाही, त्याला काही देखील उत्तर मिळत नाही. आणि अनेकदा देव उत्तर देत नाही, नो रिप्लाय, उत्तर देत नाही. आणि अशी गोष्ट जी तुमच्या आणि माझ्यासाठी अनेकदा गरजेची आहे की परमेश्वर अनेकदा जेव्हा उत्तर देत नाही त्याच समय तुमच्या आणि माझ्या विश्वासाची मोठी कसोटी आहे, विश्वासाची फार मोठी कसोटी आहे. आणि यासाठी प्रियांनो, परमेश्वर जर उत्तर देत नाही याचा अर्थ नाही की तो आम्हाला विसरला. आणि हबक्कूक मध्ये जेव्हा आपण पहिल्या अध्यायामधून पुढे जेव्हा जाणार आहोत तर हबक्कूक परमेश्वराला ओरडून म्हणतो की हे परमेश्वर, आम्ही किती ओरडू, हे परमेश्वर तू माझं का ऐकत नाही? जुलूम झाला, थट्टा झाली, कलह झाला, वाद झाला, माझ्या विपरीत न्याय जरी झाला, तर तू कुठे आहे? तर तू कुठे आहे? आणि अशा समय तो हबक्कूक जो महान संदेष्टा देखील आहे तो कशा प्रकारे या उत्तर न मिळण्यामुळे, देवाचा रिप्लाय न मिळाला असताना देखील कसा तो टिकला, कसं त्याने विजय प्राप्त केला आणि कसं या धार्मिकतेमध्ये टिकून राहिला. यस, तो धार्मिकतेमध्ये कशा प्रकारे टिकून राहिला हे देखील जाणून घेणं महत्वाचं आहे. आणि यासाठी आपण हबक्कूकच्याकडे जाऊया आणि काय गमावलं आणि काय मिळवलं हे वचनाकडे बघूया आणि मग पुढे आपण जाऊया. हबक्कूक 3रा अध्याय आणि वचन 17 आणि 18 मध्ये हबक्कूक काय बोलतो बघूया. अंजिराचे झाड न फुलले, द्राक्षीच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेंढपाळ्यातील कळप नाहीसे झाले व गोठ्यात गुरेढोरे न उरली, तरी मी परमेश्वराच्या ठाई हर्ष पावणार. तरी मी परमेश्वराच्या ठाई हर्ष पावणार आहे. नुकसान नुकसान नुकसान, लॉस लॉस लॉस, सर्व काही माझ्याकडून गेलेले आहे, परंतु तरी मी परमेश्वराचा हर्ष पावेन. वचन काय सांगतो? मला तारण देणाऱ्या देवाविषयी तारण देणारा देवाविषयी मी उल्हास करेन. तारण म्हणजे बचाव करणाऱ्या देवाच्या ठाई मी उल्हास करणार आहे. हो प्रियांनो, या दिवसामध्ये आमच्या उल्हासाचा सगळ्यात मोठा कारण हाच आहे की आम्ही त्या लाखो लोकांपैकी नाही जे हॉस्पिटलमधून मरण पावलेले आहे, आम्ही त्या करोडो लोकांपैकी नाही जे पॉझिटिव्ह आपल्याला दिसून आज या कोरोनामध्ये बाधित आहे, आम्ही त्या लोकांपैकी जे सुरक्षित आहोत. आणि जर तुम्ही आणि मी सुरक्षित आहोत तर आम्हाला हर्ष करायचा आहे. यस, आमचं धन कदाचित गेलेले, कदाचित आमची नोकरी गेलेली, आमच्या पगारामध्ये कटोती झालेली, आज आमचे खिस्से रिकामे आहे, आज आमचं बँक बॅलन्स संपलेला आहे, आमच्या घरातले डबे जे किराणाचे किंवा अन्नाचे ते रिकामे झालेले आहे, परंतु आम्ही हर्ष करू कारण की आम्हाला कोणतं जरी नुकसान झालं तरी हबक्कूक काय म्हणतो की मी हर्ष पावेन कारण की माझा तारण देणारा देव हा माझ्या बरोबर आहे. यस प्रियांनो, तारण देणारा देव जर तुमच्या आणि माझ्या बरोबर आहे आणि तो जर मृत्यूपासून माझा बचाव करतो तर मला आनंद आनंद आणि आनंदच करायचा आहे. आणि जेव्हा आपण आनंद करतो तो स्वर्गीय देवावर विश्वास जाहीर करतो आणि विश्वास जेव्हा आपण जाहीर करतो तेव्हा आपण निश्चितच हे म्हणू शकत नाही की देवा तू मला का सोडला, कारण की मला माहित आहे की मला आशीर्वाद देणारा, मला प्रत्येक समस्या सोडवणारा जिवंत देव माझ्या बरोबर आहे. आणि धन संपत्ती पैसा हा जगात येतो जातो, परंतु देव जो आहे तो येत जात नाही, तो आम्हा बरोबर स्थिर आहे. तर आम्ही म्हणून हे आशीर्वाद देखील स्थिरावलेले आहे. जगातल्या गोष्टी देण्यासाठी माझा प्रभू आला नाही, जगातले आशीर्वाद देण्यासाठी माझा प्रभू आला नाही. तो म्हणतो आधी माझ्या धार्मिकताने नीतिमत्वासाठी झटा आणि धार्मिकता आणि नीतिमत्व मी जर मिळवलेलं आहे तर मला विश्वास आहे की मला इतर सर्व गोष्टी लवकर देव देणार आहे. इयोबाने सर्व काही गमावलं, परंतु आपल्याला ही गोष्ट देखील माहित आहे की इयोबाने सर्व काही दुप्पट मिळवलं. त्यांनी मागितलं का? नाही. इयोबाने मागितलं नाही, इयोबाने विश्वास ठेवला. इयोबाने देवाला जरी प्रश्न विचारले तरी आपल्या मुखातून त्याच्या विरोधात कोणतीही गोष्ट काढली नाही. आणि हा विश्वास, हा जिवंत विश्वास जेव्हा तुम्ही आणि मी लागतो, मागण्याची गरज नाही, दुःखी होण्याची गरज नाही, निराश होण्याची गरज नाही, कारण की देव माझी गरज जाणतो.
कारण की माझा देव जो आहे तो यावे इरे आहे, तो यावे राफा आहे, तो पुरवठा करणारा आहे, तो यावे शालोम आहे, आमच्या मनाला धैर्य व शांती देणारा आहे. आणि त्यामुळे जेव्हा आपण येशूकडे बघतो प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तेव्हा वधस्तंभाकडे बघतो तेव्हा आम्हाला एक गोष्ट जाणते की माझा येशू जो आहे त्यांनी त्याचे प्रियजन आहे ते सोडले आणि जगाच्या सेवा कार्यासाठी गेले. प्रिय मी जसे शिष्य होते त्यांच्या बरोबर तो राहिला, ते शिष्य सोडून गेले तरी तो निश्चितच दुःखी कष्टी झाला नाही. आम्हाला हे देखील माहित आहे की तेव्हा त्याचे शिष्य, प्रिय शिष्य जो कॅशियर होता त्यांनी देखील त्याचा बरोबर दगा केलेला आहे, तरी देखील तो त्याला शेवटला घास तोंडामध्ये भरवतो. आणि आम्हाला हे देखील माहिती की पेत्र ज्याच्यावर मंडळी रचली जाणार आहे तो देखील उघडपणे त्याच्या विरोधात बोलला, तरी देखील त्याची प्रीती पेत्रावर कमी झाली नाही. आणि याकोब, योहान हे देखील जेव्हा झोपले पेत्राच्या समवेत येशूच्या कठीण समयात ते झोपले, तरी देखील त्यांना देखील प्रभूने दूर केलं नाही. आम्ही देखील अनेकदा जेव्हा दुःख होतो, लक्षात ठेवा प्रभू तुम्हाला आणि मला देखील दूर करणार नाही, कारण की आमचा देव विश्वासू आहे. ज्यांना तो निवडतो त्यांना कदापि तो सोडत नाही, कदापि त्याग करत नाही. आणि तो हे सर्व करत असताना आपल्याला दिसतं की पित्या परमेश्वराने त्याचा त्याग केला नव्हता. आणि त्यामुळे शेवटच्या क्षणी जेव्हा अधर्म आणि पाप त्याच्यावर लादण्यात आले तेव्हा तो त्या वधस्तंभाकडे बघून, त्या वधस्तंभाच्याकडे पिता बघू शकत नव्हता. तेव्हा येशू आरोळी म्हणतो, हे पित्या तू माझा त्याग का केला. हो प्रियांनो, आज तुमचं आणि माझं त्यागाचं कारण काय आहे हे आपण जाणून घ्यावं. आणि हे त्यागाचं कारण जर पाप आहे तर मला सांगू द्या की देवाने कदाचित तुमच्या आणि माझ्यापासून नजर फिरून घेतली. तो जिवंत आपल्या एकुलता एक तारणारा जो पाप विरहित होता, परंतु पाप लादल्यानंतर त्याच्यापासून तोंड फिरवतो, आमच्यापासून देखील तोंड फिरू शकतो. परंतु एक आम्हाला मोठी आशा आहे की आमचा येशू तुमच्या आणि माझ्या पापांसाठी जर मरण पावलेला आहे तर तो आमच्या पापासाठी आज देखील रदबदली करतो. आणि ही गोष्ट जाणून घ्या की आम्हाला त्याच्याबरोबर यश आहे, आशीर्वाद आहे आणि सुख समाधान आहे. योग 13 अध्याय 15 वचनामध्ये म्हणतो की तो मला म्हणजे देव ठार मारणार तरी मी त्याचीच आस धरणार. माझा देव मला ठार देरी मागणार या विकाराच्या समया विपरीत परिस्थिती, तरी देखील मी त्याची आस धरणार. तो पुढे हे म्हणतो की देवापासून सुखच घ्यावे का, दुःख घेऊ नये का, सुखच घ्यावे दुःख घेऊ नये का. आणि आम्ही येशूला दुःख दिले, यांना लक्षात ठेवा, येशूला आम्ही दुःख दिले त्यामुळे तुम्हाला आणि मला सुख मिळाले. आम्ही येशूला दुःख देतो त्यामुळे त्या वधस्तंभावर छेद येतो, येशूला वधस्तंभावर टांगलेलं बघतो त्यामुळे आम्हाला सुख मिळते. प्रियांनो, तर मग आम्ही पापी असताना जर आम्ही दुःख भोगत आहोत तर निश्चितच घाबरण्याची गरज नाही. येशू म्हणतो की सर्व व्याधी, सर्व क्लेश, सर्व समस्या, सर्व वादळ, सर्व शाप, सर्व क्रोध मी त्या वधस्तंभावर वाहिलेला आहे. आणि त्यामुळे त्याची दाविदा संदर्भात दिलेली स्तोत्र 23 मधली आशा आहे की मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो. या समय कोरोना व्हायरस मध्ये अनेकांच्या नाही सर्वांची सहबाजूला मृत्यू छायाची दरी आहे आणि त्यामधून ते सर्वजण, आम्ही सर्वजण त्यामधून चालत आहोत, परंतु आम्ही भिणार नाही, कारण की तू माझ्या बरोबर आहे, तू माझ्या बरोबर. छायेतून जात असलो, यस प्रभू आम्हाला त्या दरीमध्ये थांबू देणार नाही, जावं तर लागणार आहे. मृत्यू छायेच्या दरीतून, या कोरोनातून आम्हाला काम व्यवसाय करत आपलं जीवन घालवावं लागणार, परंतु आम्हाला त्याच्यामध्ये तो स्थिरावू देणार नाही, त्याच्यामध्ये वस्ती होऊ देणार नाही, तर तो त्यामधून आम्हाला घेऊन जाणार. एक आणखीन फार महत्वाची गोष्ट आहे की तलवारची छाया जर आम्हावर पडली तर ती तलवार तुम्हाला आणि मला मारू शकत नाही, छाया मारू शकत नाही. सापाची छाया मारली तर तो आम्हाला दंश करू शकत नाही. आणि आम्ही बघतो की वाघाची छाया जर पडली तर तो आम्हाला फाडू शकत नाही. त्याचप्रमाणे मृत्यूची जी छाया तुमच्यावर माझ्यावर पडली तर ते आम्हाला मारू शकत नाही, ते आम्हाला मारू शकत नाही. मृत्यूची छाया आम्हाला मारू शकत नाही. का? कारण की मृत्यूची नांगी प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर ठेचलेली आहे. त्या वधस्तंभावर त्याने मृत्यूवर विजय, मृत्यू तर सहन केला, परंतु पुनरुत्थानाच्या द्वारे विजय देखील साध्य केलेला. हो, तो आमच्यासाठी मेला. जे आम्ही पापामध्ये आणि अंधकारामध्ये मरणार होतो तो आमच्या जागी मेला आणि आम्हाला जीवन आणि ते सार्वकालिक जीवन दिले. यस, त्यामुळे आम्हाला मरणाची गरज नाही. दैहिक मरण येणार प्रियांनो, शारीरिक मरण तुमच्यामध्ये आहे,
परंतु आम्हाला आत्मिक मरण येता कामा नाही, आणि हे आत्मिक मरण जर नाही तर आम्हाला सार्वकालिक जीवन आहे. त्यामुळे मृत्यूछायेच्या दरीतून आज आम्ही जात असलो तरी मरणार भिणार नाही, कारण की आम्हाला माहित आहे फार तर फार आमचं काय होणार. आमचा देह हा कोरोनापासून किंवा कोणत्याही आजाराने ग्रासून संपणार, परंतु युगानुगांचं जीवन तुमचं आणि माझं आहे. आणि त्यामुळे दानियल याच्याकडे जेव्हा आपण जातो आणि शद्रक मेषक अबेदनगोच्याकडे आपण बघतो, तर एक मोठा विश्वास शद्रक मेषक अबेदनगो मध्ये आम्हाला दिसून येतं. आणि ते कशा प्रकारे ते राजाला फेस करतात. आज आम्हाला जगाला फेस करत असताना लोक विचारते तुमचा देव कुठे, तुमचा देव काय करत आहे. यस, आम्ही आमच्या देवासाठी काय करत आहोत. शद्रक मेषक अबेदनगोकडे बघूया. ज्या देवाची आम्ही उपासना करतो तो आम्हाला धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवण्यास समर्थ आहे. महाराज, तो आम्हाला आपल्या हातातून सोडवी. ते कसेही असो, ते कसेही असो, हे फार इम्पॉर्टंट आहे, आपण लक्षात ठेवूया. ते कसेही असो, ते कसेही असो, पण महाराज हे आपण पक्के समजा की आम्ही आपल्या दैवतांची उपासना करणार नाही आणि आपण स्थापलेल्या सुवर्ण मूर्तीला दंडवत घालणार नाही. अग्नीतून चाललेलो आहोत. या कठीण अग्निमय परिस्थितीतून आम्ही चाललेलो आहोत. यस, परंतु आम्ही कसेही असो, कदाचित त्या अग्नीतून देव आम्हाला सोडवेल किंवा देव आम्हाला सोडणार नाही. कसे असो, आम्ही कोरोना व्हायरस मधून जात असताना कदाचित आम्ही सुरक्षित राहू, कदाचित सुरक्षित न राहू, परंतु आम्ही आमच्या देवाला सोडणार नाही. आणि आम्ही त्या जगाच्या देवाची उपासना करणार नाही. आम्ही जगिकतेच्या मागे लागणार नाही, आम्ही भीती दडपणेच्या खाली लागणार नाही, कारण की सैतानाचे हत्यार आहे. आणि परिणाम हा होतो की जर माझा देव माझ्या बरोबर आहे तर मी माझ्या जिवंत देवाची उपासना करणार आहे. लक्षात ठेवा प्रियांनो, आमचा देव सर्व समर्थ आहे आणि आम्ही त्याचे जे लेकरं आहोत ते असाधारण प्रजा आहोत, त्याची साधारण लोक नाही. आमचा देव पृथ्वीचं निर्माण करता सर्व समर्थ आहे, आम्ही देखील असाधारण लोक. मग आमचा विश्वास साधारण नव्हता का नको? साधारण विश्वास चालणार नाही, मजबूत विश्वास पाहिजे. आमचा विश्वास हे अग्नीतून जात असलेले या सेवकांच्या प्रमाणे असायला पाहिजे की जाऊ दे अग्नीतून, परंतु अग्नीमध्ये मी एकटा नाही, माझा प्रभू माझ्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. हा माझा प्रभू माझ्या बरोबर आहे. तो म्हणतो मी तुम्हाला अग्नीतून सोडण्यास उतरून आलेलो. या अग्नीचे चटके तुम्हाला लागणार नाही, आणि जर तुम्हाला चटके लागतात ते चटके मला देखील लागणार आहे. प्रेज द लॉर्ड. हे लक्षात ठेवा. देव म्हणतो जर चटके तुला आणि मला लागत आहे तर ह्याचा अर्थ चटके मला पण लागत आहे, कारण की मी तुझ्यावर प्रीती करतो. परंतु मी तुला अग्नीत एकटा सोडणार नाही, तो मला दिसो अगर ना दिसो. यस, आज अग्नीच्या परीक्षेमध्ये, अग्नी परीक्षा ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये जर येशू दिसत आहे किंवा नाही दिसत आहे, एक गोष्ट लक्षात आहे, तो तुमच्या आणि माझ्या बरोबर आहे. आणि त्यामुळे आमचा विश्वास ढळता कामा नाही. आणि हा विश्वास जर आम्ही ढळत नाही आणि आम्ही जगाच्या देवाच्या मागे जर जात नाही आणि त्याच्या दडपणाच्या खाली आम्ही येत नाही, तर आम्ही विश्वास देवावर ठेवतो आणि त्याचं मोठं प्रतिफळ आहे. परंतु जर आम्ही त्याग करतो तर दुसरा तिमोथी याचा 2 अध्याय आणि 12 वचनामध्ये पौल एक खूप महत्वाचा इशारा देत आहे. आणि तो काय म्हणतो बघा, जर आपण धीराने सोसतो तर त्याच्या बरोबर राज्यही करू. आपण त्याला नाकारू तर तोही आपल्याला नाकारू. आपण धीराने जर सोसत आहोत तर येणाऱ्या दिवसामध्ये नव्हे, आजपासून आपण त्याच्यावर राज्य देखील करत आहोत. परंतु जर आपण त्याला नाकारत आहोत की नाही, या परिस्थितीमुळे, ह्या हालातमुळे, या कठीण समयामुळे हा देव मला काही करत नाही, ही परिस्थिती मी एकटा मरत आहे आणि मला कोणीच वाचवणार नाही, माझी धन संपत्ती, पैसा, माझी नोकरी गेलेली आहे, माझ्या घरातले कोरोना व्हायरस आहे, माझ्या घरातला मोठा प्रॉब्लेम झालाय, आता माझा कोणी सोडवणार नाही, अशा प्रकारे आम्ही अविश्वास देवावर करतो, म्हणजेच त्याला देवा नाकारतो. मग तो तुम्हाला आणि मला नाकारणार आहे. आणि त्यासाठी प्रियांनो, आम्ही नाकारणार नाही तर आम्ही स्वीकारणारे लोक आहोत. देवाने आम्हाला बोलवलं, त्यांनी आम्हाला निवडलं आणि आम्ही ती जी देवाची ऑफर आहे ती स्वीकार केलेली. देव ज्याला स्वीकारतो त्याला कदाचित सोडत नाही. मग आम्ही या कठीण परिस्थितीत कसा करू? या वधस्तंभावर देखील तो आम्हासाठी काय म्हणतो की हे पिता यांना क्षमा कर. त्याचं सेवा कार्य त्यामध्ये काय सुरू होतं. येशू वधस्तंभावर का पित्याला सोडल्यानंतर टिकलं? कारण की त्याला माहिती आहे की जगामध्ये पित्याने मला पाठवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. एक अभिषिक्त जो आहे, एक नाझीर जो, त्याला माहिती आहे की जगामध्ये मी आलोय देवाचे कार्य करण्यासाठी. तुम्ही आणि मी देवाचे लोक आहोत. या जगात का राखले गेलेले?
का मृत्यूच्या छायेतून जात आहोत, का आम्ही सुरक्षित आहोत, कारण की आम्ही देवाचे लेकर आहोत. आणि देवाच्या लेकरांचं कोणती परिस्थिती आली तरी एक त्याचा जो अभिषेक जो आहे, जो त्याची निवड जी आहे, ते त्याचं अनॉइंटमेंट आहे, यस मला सेवा करायची म्हणजे करायची, येऊ द्या कोणती परिस्थिती आली तरी. दुसरा मुद्दा आपण याकडे बघूया की समस्या आहे, ताण आणि सगळ्या ताण तणावामध्ये या अग्नीच्या ह्यातून जरी आम्ही जात असलो तरी एक गोष्ट लक्षात ठेवा की येशू ख्रिस्त हा फायर ब्रिगेड ऑफिसर नहीं, फायर ब्रिगेड ऑफिसर नहीं कि आग लागे कि आग बुझाओ, आग लगी कि आग बुझाओ. यीशु मसीह आग बुझाने के लिए नहीं तो अग्नि में चलाने के लिए आया है. प्रेज द लॉर्ड. आमचा देव जो आहे तो अग्नीवर विजय मिळवणार आहे, कारण की आपण यशा 43 मध्ये बघतील की जलातून जेव्हा चालशील तेव्हा ते तुला बुडवायचे नाही, अग्नीतून चालशील तेव्हा ते तुला पोळावायचे नाही, कारण की मी तुमच्या बरोबर आहे. माझा देव अग्नीतून मला मिळून येणारा आहे आणि त्याच्या बरोबर जे चालतात त्याला त्या अग्नी परीक्षेतून जात असताना देव सोडत तर नाही, परंतु त्यामध्ये त्याचा सांभाळ आणि त्याचा तो बचाव देखील करतो. आणि त्यामुळे आपण ही गोष्ट चांगली जाणून घ्यायला पाहिजे की देवाची कृपेमध्ये शक्ती आहे. जगातली यातनामय, क्रूरमय आणि कठीण जरी अन्याय दिसत असला तरी आम्हाला कुठेतरी आतून वाटतं की यस मेरा प्रभू मेरे साथ. यस आपल्याला असं वाटतं का की यस माझा प्रभू माझ्या बरोबर आहे. आणि यासाठी प्रियांनो आपले अंतःकरण तपासा. जगाच्या परिस्थितीकडे बघू नका. परिस्थिती बघणार, अग्नीकडे बघणार तर तुम्ही निराश होणार. मेरा दिल जो है प्रभु का मंदिर है, उसमें मेरा प्रभु वास करता है. तो मैं कहाँ देखो, अग्नि की तरफ देखो? नहीं, मेरे दिल में झांकूंगा जहाँ पे प्रभु मुझे दिखना चाहिए. यस वो आज आवाज नहीं दे रहा, यस वो आज मुझे दिखाई नहीं दे रहा, लेकिन मुझे भरोसा है कि मेरा दिल जो है, मेरा जीवन वो प्रभु के हाथों में है. और अगर प्रभु के हाथों में तो प्रभु मेरे दिल में, मेरे जीवन में वस्ती करता है और कठीण समय में मैं उसको छोड़ने वाला नहीं. एक ऍडव्हर्टाइज आपण कदाचित बघितली असेल आणि सर्वांनीच बघितलेली आहे की तुफान येतो आणि एक तरुण आणि तरुणी एक बस स्टॉपवर उभे, बस स्टॉप पर उभे, बहुत जोर का तूफान आता है, बहुत जोर से तूफान आता है, सब कुछ कुर्सियां उड़ रही है, पेड़ पौधे उड़ रहे हैं, कपड़े हो रहे हैं. वो लड़की अपने कपड़े संभालते हुए मेरे ख्याल से टेलीफोन बूथ में जाकर छुप जाती, लेकिन वो जो जवान रहता है उसको कुछ सहारा नहीं मिलता और उसके कपड़े सब उड़ रहे हैं, उसका शर्ट भी उड़ जाता है और वो खंबे से पकड़ के कैसे तो भी उस तूफान से बच जाता है. फिर तूफान रुक जाता है और रुकने के बाद लड़की कहती है अरे सब कुछ उड़ गया, बरोबर, सब कुछ उड़ गया, लेकिन वो डियो का सुगंध नहीं उड़ा, वो डियो का सुगंध नहीं उड़ा. यस भाइयों बहनों, हमारा सब कुछ उड़ गया, हमारे पैसे उड़ गए, हमारा किराना उड़ गया, हमारा धन उड़ गया, हमारा, लेकिन हमारा विश्वास नहीं उड़ने पाया, क्योंकि वो जीवित परमेश्वर का विश्वास है. वो सब कुछ उड़ने दो, हमारा विश्वास प्रभु के साथ, प्रभु का प्रेम हमारे साथ है, वो कोई भी नहीं उड़ा सकता. और इस बात को हमने ध्यान में रखना है. आणि परमेश्वराची प्रीती जी आहे ती आम्हाबरोबर सदोदित असते. आणि यामुळे जर संकट आले, समस्या आले, जैसे हमें म्हणो कि अरे हमारे दिन बहुत बुरे हुए, घर में हालात बहुत खराब है, कुछ दाग अच्छे होते हैं. एडवर्टाइज लक्षात ठेवा, कुछ दाग अच्छे होते हैं. प्रभु ने हमें कुछ दाग दिए हैं, कुछ प्रभु ने हमें समस्या दी, वो बुराई के लिए नहीं है, वो हमें गंदा करने के लिए या हमें भ्रष्ट करने के लिए नहीं दी. वो दाग हमारे जीवन में विश्वास और साक्ष्य, टेस्टिमनी देने वाले, जो दागों को देख के लोग कहेंगे अरे सब कुछ उड़ गया, लेकिन इसका विश्वास इसका प्रभु में था, इसलिए वो नहीं उड़ पाया. और उसके जीवन में आज भी प्रभु की महिमा की सुगंध, जैसा आज हम गीत गाते हैं, स्तुति करते हैं, महिमा की सुगंध आज भी बरकरार है. आज पण त्याच्यावर प्रेम आणि सेवा कार्य बरकरार आहे. हे जगातील कोणताही वारा, कोणतेही वादळ, कोणती अग्नी उडू शकत नाही. प्रियांनो, आज तुम्ही आणि मी आपल्या विश्वासात टिकून आहात का? उडू द्या प्रियांनो. जगातल्या तुफानाचं कामच आहे उडवणं, वादळाचं कामच आहे सर्व काही नष्ट करणं. आम्हाला माहिती आहे की अग्नीचं कामच आहे जाळणं, ते त्यांचं काम करत आहे. पण आमचा प्रभू आमच्या बरोबर जे काम करत आहे ते कोण दाखवणार? प्रभूचे अँबॅसेडर तर तुम्ही आणि मी आहोत ना, ते काम दाखवणार आहे. आणि ते काम जर दाखवत आहे तर प्रियांनो ते प्रदर्शित करण्यासाठी आम्हाला धैर्य आणि जीवित या जगात जिवंत ठेवलेला आहे की यस हा माझा बंधू, हा माझा, हा विश्वास आणि समस्या उडवणार नाही, त्यामुळे तो माझी साक्ष देणार आहे. तिसरी गोष्ट जी आहे ती आपण आज शेवटली गोष्ट आहे की वादळ आणि अंधकार एका बाजूला आला तर दुसऱ्या बाजूला आता दिवस आणि सूर्यप्रकाश देखील आला. यस आज वादळ अंधकार आहे
तुफान लाटा आहे, कोरोना व्हायरस आहे आणि मृत्यूचा भय आहे, तो जीवन आणि शांती आणि प्रकाश आणि उदय देखील आहे. 1 कोरिंथ याचा 10वा अध्याय आणि 13वा वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त बद्दल पौल काय म्हणतो आपण बघूया. मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुमच्यावर गुदरली नाही, आणि देव विश्वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊ देणार नाही. परमेश्वर हा देव हा येशू हा विश्वसनीय आहे, तुमची परीक्षा शक्तीच्या पलीकडे तो होऊ देणार नाही. तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करील, ह्यासाठी की तुम्ही ती सहन करण्यास समर्थ व्हावे. याच परीक्षातून निघण्याचा उपाय तो देणार आहे, यासाठी की त्यातून जेव्हा तुम्ही आणि बाहेर पडणार आहोत तेव्हा तुम्ही आणि मी सामर्थ्याने, साक्षाने, सेवेने भरलेले असे लोक असावे. अनेक जण म्हणते की प्रभु कितने दिन, प्रभु कब तक, सब कुछ चले गया प्रभु, सब कुछ चले गया. प्रभु हमारे को जानता है, हमारे जीवन को जानता है कि हमारी सहन शक्ति की कितनी सीमा है, कहाँ तक हम सहन कर सकते हैं. हर व्यक्ति की सहन शक्ति की सीमा अलग अलग होती है. प्रत्येक व्यक्तीची सहन करण्याची सीमा जी आहे, लिमिट जी आहे ती वेगवेगळी आहे. त्यामुळे त्याला टेस्ट देखील वेगवेगळे द्यावं लागतं. आणि मी नेहमी म्हणत असतो की ज्यांना जास्त टेस्ट द्यावा लागतात तो जास्त प्रगती करतो, तो जास्त एक्झाम देतो, तो जास्त वर जातो. आज आम्ही एक्झामला घाबरलोय, तर मग समजा की तुम्ही नापास झालेला आहे, एक्झाम पासून पळ काढलेला आहे. आता जसं विद्यार्थ्यांना प्रमोशन दिलं तसं परीक्षा न देता देव प्रमोशन देणार नाही. तुम्हाला पेपर मध्ये बसावंच लागणार आहे, तेव्हाच तुम्हाला प्रगती आणि पुढची क्लास मिळणार आहे. आणि ही परीक्षा जितकी कठीण तितकं यश आणि आशीर्वाद मोठे आहे. आणि त्यामुळे प्रियांनो, आपण असं म्हणू नका की माझे ताण तणाव खूप मोठे, मी सहन करू शकत नाही. माझा देव जाणतो. सुशांतच्याकडे आपण बघितलं आणि टीव्ही मध्ये आणि याच्या मोबाईलमध्ये आणि आपण या फिल्म इंडस्ट्रीमध्ये बघितलं, एक सुंदर तरुण जो होता, 34 वर्षाचा होता, ताण तणाव सहन करू शकला नाही. आणि त्याला हेच वाटलं की माझ्या आवाजामध्ये जे कानात जे आवाज येतात, जे शैतानाचे आवाज होता की बस हो गया, अभी तेरे लिए कोई रास्ता नहीं, अभी तेरे लिए कोई जीवन में कुछ बचा नहीं, अभी जीने जैसा कुछ भी रहा नहीं, ये सब समस्या, ये सब परेशानी, दुनिया ये तेरे से नफरत करती है, इस नफरत भरी दुनिया को छोड़कर तुझे मुक्ति मिली. नाही प्रिया, ही दुनिया, हे जग येशूने बनवलं आणि ह्या जगावर येशू प्रीती करतो. आणि तुम्ही आणि मी जे आहोत त्याचे लेकर आहोत, आम्ही देखील त्या लोकांवर प्रीती करावी जे नाश पावत आहे. बचावत आहे ते तर ऑलरेडी प्रभूमध्ये बचावलेच जाणार, पण जे नाश पावत आहे त्यांच्यासाठी आमचं अंतकरण रडतं का, आमचं अंतकरण प्रार्थना करतं का, त्यांच्यासाठी आमच्याकडे काहीतरी देण्यासाठी आहे का, हे देखील जाणून घेणं महत्वाचं आहे. आणि एक डॉन डेरेक म्हणून एक लेखक आहे, त्यांनी खूप सुंदर लिहिलंय की विपत्ती आपल्या जीवनामध्ये रंग भरणारा एक ब्रश सारखा आहे. एक ब्रश आहे जो कॅनव्हासवर चालतो आणि त्याचं नाव आहे विपत्ती. आणि त्याच्याबद्दल तो सांगतो की ह्याच्याद्वारे तुमचे उत्तम चित्र बनवले जातात. विपत्ती तुमचं उत्तम चित्र जे जगाला दाखवतं की ये देखो, ये ब्रश जो विपत्ती का ब्रश है, हमारी इमेज जो है वो दुनिया में सुधारता है. आज तुम्हाला आणि मला आपली इमेज विश्वासात, प्रार्थनेत, सेवेत, सामर्थ्यात कशा प्रकारची ही दाखवण्याचा ब्रश चालत आहे. तर त्या ब्रशला काम करू द्या. ब्रश प्रभू परमेश्वराच्या हातात आहे आणि ब्रश तुम्हाला उत्तम स्वरूप, उत्तम चित्र, उत्तम सेवक, उत्तम दासी म्हणून पुढे आणत आहे. आणि धन्यवाद असं प्रभूला की ऑनलाईन मिनिस्ट्रीच्याद्वारे असे उत्तम अनेक लोक, कॅरेक्टर, विश्वासू तरुण, सेवक, दास यांचं कार्य तुम्हाला आणि मला बघायला मिळत आहे. आणि त्यामुळे आम्ही ही गोष्ट जाणून घ्या की आम्ही देवाबरोबर विश्वासू आहे की नाही, कारण की देव आम्हाला सर्व काही उत्तम पुरवतो आणि या कठीण समयामध्ये तो आम्हाला लढण्यासाठी ज्ञान देखील पुरवणार आहे. त्यामुळे आमचं धैर्य, आमचा विश्वास त्याच्यावर असणं देखील फार महत्वाचं आहे. आणि देवाने जर, एक सेवक म्हणतो, जर देवाने तुमच्याकडून थोडंफार काहीतरी काढून घेतलं, समजा पाकिटातले आपले काही पैसे रिकामे झालेले आहे, आमच्या अकाउंट रिकामे झालेले, अनेक गोष्टी या दिवसामध्ये आम्ही हिरावलेल्या आहे, आरोग्य देखील हिरावलेले आहे, नोकरी देखील हिरावली, परंतु देव जर थोडंफार काहीतरी काढून घेतो तर त्याच्या जागेवर बहुत काही देण्यासाठी जागा तयार करत आहे. यस, आमच्या जीवनामध्ये जे
न आवडणाऱ्या गोष्टी आहे ना, ते या दिवसामध्ये प्रभू काढत आहे. आणि देवाला आवडणाऱ्या गोष्टी जे आमच्या आयुष्यासाठी नाही तर सार्वकालिक जीवनासाठी महत्वाच्या, त्या गोष्टी तो भरत आहे. आणि त्यामुळे आपण देवाला समर्पित होईल आणि देवाला त्याचं कार्य करू दिलं. मारिया जेव्हा आम्हाला दिसतं की मारिया जेव्हा त्या कबरेच्या कडे गेलेली आहे आणि ती कबरेच्या कडे ती धोंडची बघते आणि ती धोंड लोटलेली आहे. मारिया जेव्हा कबरेच्या जवळ जाते सकाळी पहाटे, पुनरुत्थानाचा तो दिवस आहे, तिसरा दिवस आहे, आणि ती धोंड लोटलेली ती बघते, तेव्हा तिच्या मनातली अविश्वासाची धोंड देखील लोटली जाते की कुछ तो भी रात में यहाँ पर घटित हुआ है. काहीतरी रात्रीच्या समय इथे घडलेला आहे, त्यामुळे आता मला अविश्वास सोडायला पाहिजे. काहीतरी कार्य रात्रीच्या समय चाललेलं आहे. आणि या सर्व गोष्टीचा विचार करत असताना परत एक बार तिला विचार काय असतो की मला येशूला घ्यायचं, परंतु कसा येशू तिला पाहिजे? येशूचे ती काया, येशूचा तो देह तिला पाहिजे होता. अद्याप देखील अविश्वास होता. कार्य होत आहे, परंतु अद्याप देखील तिला जिवंत येशू नव्हे तर मरण मेलेल्या येशू बद्दलच विचार येत होता. परंतु जेव्हा आपल्याला हे दिसतं की येशू तिला दर्शन देतो, ती जगातली प्रथम साक्षीदार होते जिने पुनरुत्थित येशू बघितलं. प्रेज द लॉर्ड. ती थांबली, शिष्य आले, बघून गेले परत, परंतु मारिया तिथेच उभी राहिली, रडत राहिली. खूप प्रेम. या दिवसामध्ये तुमच्या समस्या आणि प्रॉब्लेम रडा, येशूकडे रडा, येशूकडे मागा. येशू आपले अश्रू बघून, आपले अश्रू आणि आपलं रडणं, आपला आवाज पिऊन थांबणार आहे. तो तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. आणि त्यामुळे या दिवसामध्ये आम्हाला विशेष करून कार्यासाठी मनुष्य म्हणून आम्हाला दिवसाची गरज असते. अनेक गोष्टी घडल्यानंतर आम्ही जेव्हा दिवस होतो तेव्हा आम्हाला कळतं की अरे इकडे 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 घडलं. परंतु देवाला दिवसाची गरज नाही. देव अंधकाराचा निर्माण करता पण आहे, उजेडाचा निर्माण करता पण आहे. देव अंधकारात कार्य करतो यासाठी की जेव्हा उजेड पडत तेव्हा तुम्हाला आणि मला आशीर्वाद मिळणार. प्रेज द लॉर्ड. येस, हा अंधाराचा समय जरी असला तरी देव कार्य करत आहे. प्रेम, तुम्हाला अंधकारात दिसत नाही, मलाही देखील अंधकारात दिसत नाही, परंतु देव अंधकारात कार्य करत आहे यासाठी की हा वादळ, हा तुफान, ही समस्या आणि अंधकाराच्या या गोष्टी गेल्यानंतर जेव्हा दिवस उजाडेल तेव्हा तुम्हाला आणि मला सर्व काही दिसणार आहे. जेव्हा मोठे तुफान येतात, वादळ येतात, तेव्हा आपल्याला दिसतं की सगळे लोक शांत बसतात. वादळ जाऊ द्या, तुफान जाऊ द्या, भूकंप जाऊ द्या, आणि मग डिझास्टर मॅनेजमेंट जे आपत्ती विवरण ते कार्य सुरू करतो. तेव्हा सगळं काही केल्यानंतर त्या वादळामध्ये ते कार्य करू शकत नाही, परंतु आमचा डिझास्टर मॅनेजमेंट करणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो वादळामध्ये पण तुम्हाला आणि मला घेऊन चालतो. प्रेज द लॉर्ड. कारण की त्याच्या नियंत्रण त्या वादळावर देखील आहे, त्या अंधकारावर देखील आहे. आणि तो म्हणतोय वादळ जे आहे ते जगातील लोकांना बुडवणार हो, हे वादळ जे आहे ते जगात सर्व सृष्टी नष्ट करतील, परंतु तू माझी सृष्टी आहे, ज्याला मी माझं रक्त देऊन विकत घेतलेली सृष्टी, त्याला सैताना सत्ते किंवा अंधकाराची सत्ता काही करू शकत नाही. चल पेत्रा, उभा राहा, चल वादळावर तू माझ्या बरोबर चल. आणि आपल्याला असं दिसून येतं की जेव्हा लोक सकाळी बघतील तेव्हा ते दिसतील की त्यांच्या देवाने, त्यांचा डिझास्टर मॅनेजमेंटचा प्रमुख येशूने बघा अंधकारात देखील यांना सुखरूप असं राखलं आणि त्याला बाहेर काढलं. परंतु अनेकदा आम्ही म्हणतो की नाही प्रभू आत्ताच पाहिजे होतं, आत्ताच पाहिजे, ही समस्या आत्ता सोडवायला पाहिजे, मी मरणार, माझं कसं होणार. येस, आपण विश्वास ठेवत नाही का? आम्हाला विश्वास कमी आहे का? आम्ही देवाच्या योजनामध्ये ढळाढळी करतो. देवा तुझ्यापेक्षा मला जास्त कळतं, मी असं म्हणतो ना तसं तू कर. नको प्रियानो, आमच्यासाठी देवाचे संकल्प सुरुवातीला सांगितलं हिताचे आहे. तुम्ही त्याच्या डिझास्टर मॅनेजमेंटच्या या अद्भुत कार्यामध्ये ढवळाढवळ करू नका. हेच म्हणा की माझी नव्हे तर देवा तुझी इच्छा पूर्ण कर, कारण की मला माहिती आहे माझा देव उत्तम सर्वोत्तम गोष्ट मला देणार आहे. आणि जसं आपण मागे बघितलेलं आहे, हबक्कूक म्हणतो किंवा शद्रक मेशक अबेदnego म्हणतो मेलं तरी चालेल मी हर्ष करेन, मेलं तरी चालेल तरी देखील मी माझ्या देवाचीच उपासना करणार आहे. जेव्हा आपण असं प्रकारे देवाला आरोळी मारून त्याला धन्यवाद आणि हर्षाचे जरा गौरवच देतो जगतो, तेव्हा मला सांगू द्या की देव अद्भुत कार्य करणार आहे. परंतु जेव्हा आपण मारियासारखं रडतो, जेव्हा मारियासारखं दुःखी होतो, तेव्हा आपण म्हणतो माळी दादा माझ्या प्रभूला कुठे ठेवलं. हे प्रभू इथे समोर उभा आहे. माळी दादा नाही येतो. शिष्य म्हणतात अरे भूत आला भूत आला, कारण की तो वादळावर चालत आलेला. बघा, भीतीने घाबरलेले शिष्य वादळात येशूला भूत म्हणतात.
अश्रू ढाळणारी निराश मारिया रडताना अश्रूंच्या मुळे त्या माळीला येशूला माळी म्हणते. हो प्रियानो, आज आम्ही येशूला काय म्हणतो? येस, येशूला आज आम्ही तुम्ही काय म्हणत आहोत? खरोखर आम्हाला डॉक्टर, आम्हाला मेडिसिन, आम्हाला समस्या सोडवण्यासाठी पैसा, धन, नोकरी नव्हे प्रियानो, येशू सोडवणार आहे. आणि यासाठी आमचा विश्वास जे आहे ते फार महत्वाचं आहे. परंतु त्यासाठी तुमचे आणि माझे कान येशूच्या वाणीच्याकडे काय? येशू म्हणतो मारिये. येशू त्या स्त्रीला म्हणतो मारिये, आणि तिचे नेत्र लगेच ओळखतात आणि याचे कान लगेच ऐकतात की प्रभू रब्बुनी. यस, माझ्या रब्बुनीचा आवाज आहे, माझ्या प्रभूचा आवाज आहे, कारण की तो ती आवाज ओळखत होती. आज खरोखर आम्ही आपल्या देवाचा आवाज ओळखतो का? आज खरोखर आम्ही आपल्या येशूचा आवाज ओळखत आहोत की समस्याचा आवाज, कोरोनाचा आवाज, टीव्हीचा आवाज, पोलिसांचा आवाज, सायरनचा आवाज, एम्ब्युलन्सचा आवाजच आमच्या कानामध्ये फिरत आहे? यस प्रियांना, हा देखील विचार करणं फार महत्वाचं आहे. या दिवसामध्ये आम्ही आउट ऑफ कव्हरेज झालेलो आहोत, त्यामुळे देवाचा आवाज आमच्या कानापर्यंत येत नाही, जगातला आवाज आमच्यापर्यंत येते, आजूबाजूचा आवाज येते, परंतु तो स्वर्गीय आवाज तुमच्या आणि माझ्या कानामध्ये येत नाही, कारण की आम्ही आउट ऑफ कव्हरेज आहे. यस, आज आम्ही अनेकदा कॉल येशूचे येतात आणि आम्ही मिस कॉल समजून, अपरिचित लोकांचा मिस कॉल समजून त्याला काय करून देतो? बंद करून देतो. येशूचा कॉल येत आहे, आम्ही मिस कॉल समजून त्याला बंद करायचं, कारण की आज देखील तुमच्या आणि माझ्या फोनच्या डायरीमध्ये येशू हे नावच नाहीये, अंतःकरणाच्या डायरीमध्ये येशू ख्रिस्त हे नाव नाहीये. शमूएल विवादात एकदा एलीला विचारतो की हा कोणीतरी आवाज मला देते, मी मंदिरात झोपलेलो आहे, मला कोणाचा तरी आवाज येत आहे. येशूचा आवाज तो ओळखू शकला नाही. शमूएल बाळा येशूचा आवाज ओळखू शकला नाही. काय आज आम्ही मंदिराची सेवा करत असताना देखील येशूचा आवाज ओळखला किंवा नाही? आणि जर आवाज ओळखला नाही तर विचार करण्याची गरज आहे. आमच्याकडे कुत्रा आहे किंवा मांजर आहे, आपल्या मालकाचा पायाचा चालण्याचा आवाज देखील तो लांबून ओळखून घेतो, तो त्याच्या सुगंध देखील लांबून जाणतो आणि ओळखून घेतो की हा माझ्या मालकाचा सुगंध आहे, हा माझ्या मालकाच्या पायाचा आवाज आहे, हा माझ्या मालकाचा बोलण्याचा आवाज आहे. परंतु त्याचे लेकरं त्याचा आवाज ओळखत नाही. ज्याला कान आहे तो ऐकतो. आज परत एक बार पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्याशी हे सांगत आहे की आज ज्याला कान आहे तो ऐको, कारण की आता ही वेळ आलेली आहे की आम्ही आपल्या मालकाचा आवाज, आपल्या निर्माणकर्त्याचा आवाज ऐकावा. समस्याचा आवाज पूर्ण झाला, कोरोना आवाज पूर्ण झाला, रडण्याचा आवाज पूर्ण झाला, प्रॉब्लेमचा आवाज करणं, मरणाचा आवाज हा पूर्ण झाला आणि सर्व प्रकारचा नाशचा आवाज झाला. आता आम्हाला येशूचा आवाज ऐकायचा. आणि यासाठी 2 पेत्र याचा 1 अध्याय आणि 19 अध्यायामध्ये आता अविश्वासाचं रडणं बंद करून पेत्र काय म्हणतो आपण बघूया. त्याच्याबरोबर पवित्र डोंगरावर असताना आकाशातून आलेली ही वाणी आम्ही स्वतः ऐकली. शिवाय अधिक निश्चित असे संदेष्टाचे वचन आमच्या जवळ आहे. संदेष्टाचे वचन आमच्या जवळ आणि निश्चित ते काळोख्या जागी प्रकाशणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे. यस, काळोखाचा समय आहे आणि ते वचन आमच्यासाठी दिव्याचा प्रकाशासारखं देखील आहे. तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत. यस, आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अंधकार आहे, दिवस उजाडणार आहे, परंतु ते दिवस उजाडण्यापर्यंत काय होणार आहे? व पहाटचा तारा उगवेपर्यंत. पहाटचा तारा, एक नवीन दिवस, आशीर्वादाचा दिवस उगवण्यापर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्या, वचनाच्याकडे लक्ष द्याल तर फार बरं होईल. प्रेज द लॉर्ड. स्पष्ट वचन आहे, वो दिवस उगवणार आहे, परत एक बार पहाटेचा तारा दिसणार आहे, परत एक बार अंधकारातून चालणार आहे. माझा देव दिवस उजळल्यावर कार्य करत नाही, माझा देव अंधकारातच कार्य करतो आणि तो कार्य करत आहे. परंतु मला लक्ष केंद्रित करण्यासाठी मला येशूची वाणी ऐकू येते का? ही आउट ऑफ कव्हरेज आहे का? या मिस कॉल म्हणून तो येशू ख्रिस्ताकडे त्याची आवाज ऐकून पण दुर्लक्ष करत आहे का? आज पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला म्हणते, ज्याला कान आहे तो ऐको. मी वचन या दिवसामध्ये घरी आहे, वचन वाचणार आहे, मी त्याचं चिंतन मनन करणार आहे, मी त्याचा पाठ करणार. नुसतं व्हिडिओ ऐकून काम चालणार नाही प्रभू प्रियांनो, नुसतं वर्शिप ऐकून काम चालणार नाही. आम्हाला वैयक्तिक देवाची भेट आणि ओळख असणं फार महत्वाचं आहे आणि त्यासाठी त्या वचनावर आपलं लक्ष केंद्रित करणं देखील महत्वाचं आहे. आणि जर आम्ही करत नाही तर आम्ही त्या नवशिका ड्रायव्हर सारख्या किंवा पेट्रोल संपलेल्या गाडीसारख्या. नवशिका ड्रायव्हर थोड्याच वेळेत गाडी चालवून कुठेतरी ठोकणार,
पेट्रोल नसलेली गाडी थोडीशी चालणार, कुठेतरी पेट्रोल संपल्यानंतर बंद पडणार. कारण की आम्हाला न तर सोर्स उरलेला आहे, न तर आम्ही काय शिकलेलो आहोत. देव हा म्हणत हा दिवस शिकण्याचा दिवस आहे, हा समय आहे एनर्जी जमा करण्याची. आणि ही एनर्जी शिक्षण कोण तुम्हाला देते? पवित्र आत्मा. पवित्र आत्मा मुझे ले जाए यीशु के चरणों में. यस, आम्ही गुडघ्यावर येशूकडे मागूया. यस, दिवस कठीण आहे पित्या, तुझ्याकडे लक्ष केंद्रित करणं कठीण होते प्रिया. समस्यामुळे आज या सर्व गमवल्या गोष्टीमुळे निश्चितच योगासारखीच माझी अवस्था झालेली आहे. आणि योगासारखा मी अनेकदा हाच प्रश्न विचारते की प्रभू माझ्या बरोबर का? प्रभू माझ्याबरोबर अन्याय होता का? माझ्या प्रभूने माझा त्याग केला का? प्रियांनो, लक्षात ठेवा, प्रभू तुमचा माझा कधी त्याग करणार नाही. आम्ही त्याचा त्याग करतो आणि उत्तर मिळो और न मिळो. प्रभूने जर उत्तर दिलं, प्रेज द लॉर्ड, धन्यवाद असं प्रभूला की तो आम्हाला धीर आणि सांत्वन देऊन बोलतो. परंतु देत नाही याचा अर्थ नाही की तो मेलेला आहे, त्याने आमचा त्याग केलेला आहे. प्रभू म्हणत जर मी उत्तर देत नाही तर ही तुझ्या विश्वासाची तपासणी आहे. प्रत्येक वेळेस मी उत्तर देईल हे नाही, मी प्रत्येक वेळेस हात सोडणार नाही, हे फार महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. येस, मी जरी उत्तर दिलं नाही तरी चालेल, पण मी तुझा हात नाही सोडलेला. तू अग्नीतून चाललेला तरी मी तुझ्या बरोबर आहे. आणि हे पुरेसं नाही का? आज देवाचा वचनाचा स्पर्श, देवाच्या आशीर्वादाचा स्पर्श, देवाच्या करुणाचा स्पर्श जर तुम्हाला मला होत आहे तर हे लक्षात ठेवा की त्यांनी मला सोडलं नाही. एकच सेवा जगामध्ये आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये 24/7 चालते, आणि ती आहे देवाची मिनिस्ट्री, देवाचा आशीर्वादाचं कार्य. ते कधी देखील बंद पडत नाही, ते आज देखील इथे चालू आहे. आणि त्यामुळे या उत्तर मध्ये आपल्याला निश्चितच या संदेशामध्ये उत्तर सापडलं आहे की देवाने तुम्हाला मला कधी सोडलं नाही. त्याचं एकच आहे की तो तुमच्यावर माझ्यावर प्रीती करतो, जेणे आपले प्राण तुम्हाला माझ्यासाठी दिलेले आहे. तो आज रात्रंदिवस तुमची माझ्यासाठी रदबदली करतो. तर तुम्हाला कसं काय सोडणार? तो त्याच्या दृष्टीने मी अमोल आहे, महत्वाचा आहे. तो माझ्यावर प्रीती करतो. आणि प्रीती करणाऱ्या देवाच्याकडे जात असताना या नंतर जेव्हा वादळ आणि तुफान जेव्हा निघून जाणार आहे, माझ्यामध्ये कोणती सुगंध राहणार आहे हे मी जाणून घेणं महत्वाचं आहे. त्यामुळे आता येशूने मला सोडलं का, येशूने माझा त्याग केला का, यापेक्षा आता ह्या प्रश्नाकडे आपण लक्ष देऊया. हे प्रश्न आपण स्वतःला विचारूया की लॉकडाऊन समयाच्या नंतर किंवा या लॉकडाऊन समयामध्येच या कोरोना व्हायरस बरोबर जगत असताना पहिला प्रश्न माझ्या मनामध्ये हा यायला पाहिजे की या वादळाने, या समस्येपासून देव माझ्या जीवनात कसं कार्य करतो हे मी शिकलो का? हे शिकण्याचा समय. देव माझ्या जीवनात कसं कार्य करतो हे शिकलो का? आणि जर मी शिकलो तर माझ्या जीवनामध्ये एक मोठी साक्ष निर्माण झाली. प्रेज द लॉर्ड. शिकलो म्हणजे साक्ष निर्माण झाली, एक टेस्टिमनी निर्माण झाली की येस, मी घरामध्ये सुरक्षित होतो, बाहेर देखील सुरक्षित राहणार, कारण की माझा देव माझ्या बरोबर आहे. ही मृत्यू छायाची दरी जी आहे ती मला काही करू शकत नाही, कारण की ही छाया आहे. खरा हात तर परमेश्वराचा आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, जरी कदाचित अनेक गोष्टी मी गमवल्या, मला परत मिळाल्या नाही, तरी जे आहे त्यामधून मी प्रभूला काही देऊ शकतो का? नहीं, लोग म्हणतात अब सब कुछ चले गया, अभी क्या कुछ नहीं रह गया मेरे पास, अब क्या जीने के लिए रह गया, अब कुछ करने को नहीं, मंदिर भी नहीं चाहिए, चर्च भी नहीं चाहिए, कैसे तभी जीवन निकालने का. नाही प्रियांनो, जे काय आता आमच्याकडे उरलेलं आहे, कदाचित आम्हाला दुप्पट मिळाले नाही, कदाचित विपुलतेने नाही मिळाले, थोडं तर त्यामधून जर देवासाठी माझ्याकडे काही देण्यासाठी तुम्हाला सांगू द्या, देव आनंदित होतो. त्या विधवा टोल्याप्रमाणे तो तुम्हाला आशीर्वाद, टोल्याप्रमाणे तो आशीर्वाद देतो. आणि शेवटला मुद्दा जो आहे, खरंच या दिवसामध्ये माझ्याद्वारे माझा देव बरोबर जात आहे का? आणि यासाठी आपण परत एकदा या वचनाकडे जात असताना हेच बघूया की गॉड इज, हा आम्हासाठी विपुल आहे. शब्दच देवाचा हा पुरेसा आहे. देव माझ्या समवेत आहे हेच पुरेसं आहे. आणि त्यामुळे जर आज आपण म्हणत आहोत की देव मला विसरला का? नाही प्रियानो, देव तुम्हाला मला विसरलेलं नाही, परंतु आम्ही त्याचं कार्य करणं, त्याचा विश्वासात चालणं विसरलेलं आहोत. आणि याचा पडताळा या दिवसामध्ये होत असताना प्रभू तुम्हाला आशीर्वाद देते. प्रार्थना करूया. प्रभू आहे आम्ही धन्यवाद आणि गौरव देतो, कारण की आजचा समय परत एक बार हा टेस्टिंग समय जो होता, तो जो आम्हाला परमेश्वर अग्नीतून चालणारा कठीण समयातून येणारा हा समय,
आणि त्याबद्दल तुला धन्यवाद देतो. ओ पवित्र परमेश्वर, जेव्हा आम्हाला सर्वकडे मृत्यू दिसत आहे, मनुष्य किडे आणि मुंग्यासह चिरडले जात आहे. ओ पवित्र त्या नगर हे सर्व पवित्र त्या सुनसान झालेले आहे आणि पवित्र परमेश्वर रस्ते हे निर्मनुष्य झालेले आहे. आणि आता पवित्र परमेश्वर लॉकडाऊन मध्ये आम्ही घरात राहावं की मृत्यूचा सामना करण्यासाठी बाहेर पडावं, या सर्व कश्मकश मध्ये, या सर्व पवित्र त्या विचारामध्ये आम्ही बेचैन आहोत पवित्र परमेश्वर. आणि आम्ही हेच म्हणतो की देवा तू या जगाला सोडलं का? देवा तू आमच्या मंदिराला सोडलं का? देवा तू आपल्या ख्रिस्ती लोकांना सोडलं का? देवा तू आमच्या कुटुंबाला कळपाला सोडलं का? देवा तू माझ्या घराचा त्याग केला का? नाही, देव विश्वासू आहे, तो आम्हाला कधी सोडणार नाही. परंतु देवाची योजना संकल्प आमच्यासाठी हिताचे आहे. आणि जर आम्ही या अग्नीतून स्वतःला बचावण्याचा प्रयत्न करतो तर ते सार्वकालिक अग्नीच्या नाशामध्ये आम्ही पडणार आहोत. त्या सार्वकालिक अग्नी आमची वाट बघत आहे. परंतु आम्ही येशूच्या बरोबर या पोळणाऱ्या अग्नीतून चालतो आणि सोन्याच्या समोर आम्ही निखरून बाहेर पडतो, तर आम्ही देवाच्या राज्यासाठी त्याच्या गौरव प्रजा म्हणून एक मोठी साक्ष व टेस्टिमनी म्हणून बाहेर निघणार आहोत. कारण की याच नंतर एक मोठं कार्य या मंडळीला करायचंय, कारण की येशूचं येणं जवळ आहे. अशा समय येशू तू आम्हाला एम्बेसेडर म्हणून, एक सेवक आणि दास म्हणून जर उभं करत आहे, तर प्रभू आमची सेवा देखील आत्म्याने आणि खरेपणाने, सामर्थ्याने, कृपादानाने, आत्मिक फळाने भरलेली असावी अशी कृपा कर. आज पवित्र पित्या अनेकांनी नोकरी गमावलेली आहे, अनेकांनी पवित्र परमेश्वर पगार कवटवती मिळवलेली, अनेकांच्या घरातला किराणा आणि संपत्ती संपलेली, अनेकांच्या घरामध्ये कोरोना व्हायरस आणि अनेक विचार आणि पवित्र पित्या वाद, टेन्शन, भीती आणि दडपण चालले. नासरी येशूच्या नावामध्ये मी त्या सर्व कुटुंबीला तुझ्या हाती देतो. प्रभू त्यांच्यावर तू दया कर, अनुग्रह कर आणि त्यांच्या सर्व समस्येमध्ये तू त्यांच्या बरोबर राहा. आणि जे तू त्यांना शिकवू इच्छितो, जे तू आम्हाला सांगतो की सहनशक्तीच्या पलीकडे मी तुमची परीक्षा घेणार नाही, ती सहनशक्तीची आठवण परत एक बार करू दे की त्या वधस्तंभावर येशूने माझ्यासाठी किती सहन केलं. तर मी पापी आणि अधर्मी म्हणून जर काही सहन करत आहे तर निश्चितच देवाच्या गौरवच मी करत राहणार. ज्या प्रकारे हबक्कूक म्हणतो की सर्व काही मी गमवले तरी मी देवाचा गौरवच करणार आहे. योग म्हणतो तुम्ही मेलो तरी चालेल परंतु मी देवाला सोडणार नाही. आणि पवित्र परमेश्वर आम्हाला दिसतं की आम्ही काय म्हणतो, आम्ही देखील हेच म्हणतो की आम्ही आमच्या देवाला सोडणार नाही, आम्ही त्याची सेवा करणार, आम्ही भयभीत घाबरणार नाही, तर आम्ही आमच्या वादळावर अंधकारामध्ये आमच्यासाठी जागा तयार करणार, देवाच्या बरोबर असणार आहे. यासाठी की लवकरच प्रभात समय येणार आहे, परत एक बारी वादळ तुफान हटणार आहे. याच अनेक गोष्टी आम्हाला सर्व पडलेल्या झडलेल्या दिसतील, परंतु देव आम्हाला सुरक्षित ठेवणार आहे. यासाठी की त्या पडलेल्या झडलेल्या लोकांसाठी, त्या पडलेल्या झडलेल्या परिस्थितीमध्ये आम्ही सेवा काय करतो, ही परिस्थिती येशूच्या नावामध्ये सुरळीत करावी, ही जबाबदारी आम्हाला दिलेली आहे. तर त्यासाठी आम्हाला उत्तेजन दे, शक्ती दे, अनुग्रह कर आणि कृपा कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरव नावात आमेन. परत एक बार आम्ही प्रभूमध्ये